हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण रिमॅरेज, पुनर्विवाहाबरोबर बोलूया. आता पुनर्विवाह माणूस कधी करतो? आपला पहिला पार्टनर हे जग सोडून गेला असला तर. दुसरं, डायव्होर्स झाला असला तर माणूस परत लग्न करायला, पुनर्विवाहाला, रिमॅरेज करायला तयार होतो. हे वाटते एवढं सोपं आहे का हो? नाहीये. हे वाटते एवढं सोपं नाहीये. का म्हणजे माणूस म्हटल्यावर पहिल्या आठवणी असतात, पहिले अनुभव असतात, पहिले एक्सपिरियन्स असतात. कधी कधी भीती वाटते, हे नातं पण तसंच निघेल का? फॉर एक्झाम्पल, पहिले पत्नीनं दुसरे बरोबर अफेअर होतं म्हणून लग्न करून गेली असली तर हो, आता दुसरी ही पण अशीच निघणार नाही ना, किंवा वाईस वर्सा. असं कायम भीती असते. आता अशी भीती असली की आपण काय करायचं? आपण ती भीती घालवायला तरी पाहिजेच. आणि आपण परत त्या लग्नासाठी उभं राहिलो म्हणजे, आता तेथही एक सांगू मी तुम्हाला, पहिले लग्नातनं मुलं बाळं नसली तर जरा पटकन लग्न होतात. पण कठीणाई कधी येते? एटलिस्ट मूल बाळ असलं की चालते, पण ह्या स्त्रीला मूल बाळ असलं तर तिला परत लग्नाला खूप अडचणी येतात. खूपच अडचणी येतात, हे आम्ही बघितलेलं आहे. आता परत लग्नाला उभं राहताना मुलगा असो मुलगी असो, ह्यांचे मनात काय विचार येतात? हे बघा, माणूस म्हटल्यावर पहिला आपला कशानं मोडलं लग्न, तो कसं करत होता? एखादा मुलगी म्हणत होता, पहिला नवरा पुष्कळ दारू प्यायचा, आधी माझ्या लक्षात आलं नाही म्हणून परत तिनं लग्न करताना 4-5 वेळेला परत भेटगाठ झाली, सगळं तिला खात्री पटल्यावर झालं. किंवा आणि एका मुलीचं पहिल्यांदा लग्न तिनं केली, लव्ह मॅरेज. आई नको म्हणत होती, पण ती म्हणायची, आई नको म्हणाली तरी मी लग्न केलं नाही. हे केफेला आई म्हणेल तसं ऐकणार. किंवा पहिल्यांदा पत्रिका बघून केली, पत्रिका बघून कुठे काय झालं नाही, त्यामुळे आता करताना मी पत्रिका बघणार नाही, बाकी सगळं मला मुलगी किंवा मुलगा काही आवडला तर करणार. असं हे मानसिक बदल, म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं त्याचे ऑपोजिट करणं आपल्याला दिसते. आणि बऱ्याच वेळेला तुमच्या मनातली भीती काही खरी निघते असं नाहीये. पहिला तुमचा पार्टनर तसं निघाला म्हणून दुसरा असं असेल असं नाहीये, पण आपल्या मनात जरासा संशय असतो. त्यामुळे स्पेशली मुलींना पहिलीला कसं अगदी सैल सोडलं होतं, त्यामुळे ते आता दुसरं करून आल्यावर तिला जरा स्ट्रिक्टली वागवला जाते. तिची काही चूक नसते तेच, पण पहिलीनं असं केल्यामुळे ह्यांना भीती असते, हिलाही तसं स्वातंत्र्य दिलं तर ही पण तेच गुण दाखवेल असं. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी घडतात. पण हे सगळ्यात ना, जसे दिवस जातात, तशी वर्ष जातात, तसं एकमेकांना समजतात, तसं सगळं व्यवस्थित होते. आणि काही थोडी लोक अशी पण असतात, पहिलं झालं, हे झालं नाही, मग मला ह्याच्या पुढे करायचं नाही, असं म्हणणारे सुद्धा असतात. पण त्यांचं नंबर खूप खूप कमी आहे.
का म्हणजे माणूस हा एक सोशल बिईंग आहे, सामाजिक जीवी आहे. आणि त्याच्याशिवाय प्रत्येकाला वाटते ना आपल्यालाही मूलबाळ असावं, आपलंही सगळं पुढचं असावं. ह्याच्यासाठी पहिलं काही कारणांना जमलं नाही किंवा एखादा पार्टनर वारला, कधी असं पण होऊ शकते, एक्सपायर झाला, अशा वेळी मग दुसरं लग्न केलं जाते. आता यंग वयात ओके, मुला मुली कोणी दुसऱ्या लग्नाला तयार असतात. पण मी बघितलेलं हे सांगते, एक 40 नंतर म्हणा 50 नंतर जनरली स्त्रिया दुसऱ्या लग्नाला तयार नसतात. त्या म्हणतात आमची मुलं बाळं आहेत, त्यांना बघून आम्ही राहतो. पण पुरुषांचं असं नसते. असं म्हटलं जाते, पहिलीला अग्नी देऊन येताना दुसरे स्थळ बाकीचे सुचवत असतात ते पुरुषासाठी, का पुरुषालाही जास्त गरज आहे. व्हेरेस स्त्री म्हणते नको, मला काही आता परत त्या फंदात पडायचं नाहीये. त्यामुळे माझी मुलं आहेत, मी मिळवतीये, मी त्यांना बघते आणि हे करते, मला काही लग्न करायचं नाहीये. पण जनरली पुरुषांबाबत रिमॅरेज 60त सुद्धा लग्न केलेले कितीतरी पुरुष आहेत. बायकांचा असा नंबर कमी आहे. अगदी नाही म्हणणार नाही मी, तुम्हाला 1-2 सापडतील, पण रेशिओ बघितला की स्त्रियांचा रेशिओ कमी आहे. एका ठराविक वयानंतर 40-50 नंतर सहसा स्त्रिया परत तेच फंदात पडायला तयार नसतात. नको म्हणतात त्या, मी माझे मुलाबाळांकडे बघते, त्यांचं मोठं करते, त्यांना शिकवते, त्यांचं सगळं करते आणि आय विल गो ऑन, असं त्यांचे विचार असतात. आता रिमॅरेज करणं हे खरं गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. आता यंग वयात एकमेकांची मतं जुळली नाही. बरेच वेळेला असं थोडक्यात सांगतात ते, मतं जुळली नाही. हे काही एवढं सोपं नसते, ह्याचे मागे मोठं काही रामायण घडलेलं असते, हे सगळ्यांना माहीत असते. पण थोडक्यात सांगताना का तुटलं, का झालं, म्हणजे मतं जुळली नाही म्हटलं जाते. अशा वेळी वय यंग असते दोघांचंही, आणि आपल्या शारीरिक गरजा, मानसिक गरजा अशा सगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला परत बोहल्यावर चढायची इच्छा असते आणि म्हणून चढतात. आणि बहुतेक लग्न सक्सेस सुद्धा होतात. असं नाही पहिलं जमलं नाही म्हणजे दुसरंही जमणार नाही, असं नसते. पहिलं काही कारणांनी जमलं नसेल, एखाद्या ठिकाणी पहिलं लग्न झालं, आईवडिलांनी फोर्सिबली त्या मुलीला लग्नाला तयार केलं, तिचं दुसरं कोणाशी तरी अफेअर होतं, आपल्यातले याचे तो मावस भाऊ असेल, कधी कधी चुलत भावाशी सुद्धा असते. मग काय होते, लग्न झाल्यावर त्या मुलींच्या डोक्यातनं काय जात नाही. आईवडिलांना वाटते लग्न झाल्यावर सगळं ओके होईल. हे मी अगदी जवळून बघितलेलं उदाहरण सांगते. मावस भावाबरोबरच ते मुलीचा संबंध होते. आईवडिलांनी फोर्सिबली लग्न केलेलं होतं, लग्न झाल्यावर एव्हरीथिंग विल बी ओके म्हणून. पण तर नाही तसं झालं. लग्न झाल्यावर हिचा नवरा ऑफिसला गेल्यावर तो मावस भाऊ यायचा आणि ह्यांचं सगळं चालू होतं. मग ते मुलाला कळलं, आजूबाजूचे लोक सांगतात की कळलं त्याला. मग त्यांना रेड हँड पकडला. मग तो डायव्होर्स झाला. नंतर त्या मुलीनं ते मावस भावाबरोबरच लग्न केलं. इकडे हे मुलाचंही लग्न झालं, सगळं ओके आहे. पण असं घडत असते. त्यामुळे कित्येक वेळेला फसवलं जाते. अशा सगळ्या गोष्टीमुळे मुलंही असतील, मुलीही असतील, परत त्यांना त्यामुळे दुसरं लग्न करून आपलं आयुष्य व्यवस्थितपणे चालू करायचं आहे आणि चालू करायलाच पाहिजे. हे बघा, आयुष्य तिथेच संपत नाही ना. शेवटी आपण माणसं आहोत.
आपल्याला एकमेकांना समजून घेणारा, एकमेकांना कंपॅनियन म्हणते मी, बाकी सगळं ह्याची गरज असते. त्यामुळे रिमॅरेज सुद्धा गरजेचं आहे. आणि आपण सगळे आणि हल्ली काही स्टिग्मा राहिलेला नाही येतो. पूर्वी ते कसं कोणाचंही डायव्होर्स झालं म्हणजे हो असं 15-20 वर्षापूर्वी, पण आता हो का एवढ्यातच आपण सोडून देतो. तसा तो काही स्टिग्मा उरलेला नाही. एक जमलं नाही म्हणजे पुढचं जमत नाही असं नाहीये. त्यामुळे जमलं नाही ठीक आहे, वेगवेगळं व्हायचं, दोघांही आनंदी राहायच्यासाठी आपण मार्ग शोधायचे आणि आपल्या मार्गावर पुढे जात राहायचं. ह्याला जीवन म्हणतात. अच्छा, हॅव ए गुड डे.